नमस्कार, मी तन्वी रोहित परब. परशुरामाची भूमी कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण सुरुवात करूया कराटेश्वर मंदिरापासून. हेदवीवरून इथे येण्याकरिता आपल्याला तवसाळ जयगड फेरीबोटने यावं लागते. मंदिराजवळ जाताना वाटेत अचानक काही कोल्हे आवाल दिसले. त्यातलाच हा एक. एका बाजूला अथांग निळा सागर आणि एका बाजूला भरभक्कम असा जयगड. यामध्ये असलेले एक छोटेसे कोकणातील घरासारखे कौलारू मंदिर. त्यासमोरील भव्य दीपमाळ, मंदिराच्या परिसरात असलेल्या चाफ्यांच्या फुलाचा सुवास एक मोहक आणि सुखद अनुभव देत असतो. मंदिराच्या मागे काही पायऱ्या उतरून खाली आलो का दिसते ते गोमुख आणि त्यातून निरंतर वाहणारा झरा, शांत सभा मंडप आणि गाभारा. इथे बसून ध्यान करणं हा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी इथे भेट द्या. बाजूलाच गणपतीचे मंदिरही आहे. नमस्कार, मी समीर गुरव. JSW कंपनीने गेल्या 2008 पासून कराटेश्वर भाविकांसाठी मोफत वाहन सेवा ठेवली आहे. त्यांचा कोणीही लोक फायदा घेऊ शकतात मंदिरासाठी येण्यासाठी. हे पुरातन मंदिर आहे. मोफत सेवा माझी वाहन सेवा चालू असते. जयगड पोलीस चौकीपासून मंदिरापर्यंत आल्याच्या नंतर लोकांचं दर्शन होईपर्यंत गाडी इथे वेटिंग करते. 9637 301802 त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही केव्हाही येऊ शकता. हा आहे रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक जयगड किल्ला. हा किल्ला व्यापार मार्गाचे संरक्षण करण्यासाठी आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. जयगड किल्ल्याच्या आसपासच्या भागात कातळखोद चित्र आढळून आली आहे. पुढील ठिकाण आहे जयविनायक मंदिर. हे मंदिर JSW एनर्जी ग्रुपने बांधलेले आधुनिक मंदिर आहे. ह्या मंदिराची स्थापत्य शैली ही मराठी आणि केरळ स्थापत्य शैलीचे अनोखे मिश्रण आहे. गणपतीची मुख्य मूर्ती ही पितळेची असून सुमारे 700 किलो वजनाची आहे. मंदिरासभोवती स्वच्छ आणि सुंदर अशी बाग आणि पाण्याचे कुंड असून त्याची व्यवस्थित देखभाल JSW कडून केली जाते. पुढील ऐतिहासिक ठिकाण आहे मालगुंड ह्या गावी. आधुनिक कवितेचे जनक कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचे जन्मस्थान. 15 मार्च 1866 रोजी केशवसूतांचा जन्म याच घरातला. त्यांचे काव्यशिल्प न्याहाळताना मागील 100 वर्षांचा मराठी कवितांचा इतिहास कळला. गणपतीपुळे म्हटलं का एक सिनेमा सारखा आपल्याला आठवतो. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्दल पुराण आदी प्राचीन वाङ्मयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे. हिंदुस्थानच्या 8ही दिशात 8 द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. गणेशाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो प्राचीन कोकण हे संग्रहालय पाहायला. गणपतीपुळ्यापासून अवघ्या काही किलोमीटरवर हे संग्रहालय वसलेले आहे.
इथे गेल्या काही शतकातील कोकणी जीवनशैलीची माहिती देण्यात आली आहे. लाईफ साईज मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. विशेष म्हणजे आसपासच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देऊन इथे गाईड स्वरूपात रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या परिसरात दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींची लागवडही केलेली आहे. हाव ए थांब. हो हो. तुम्ही सगळे पण येत असाल. मस्त आहे. मजा आण. संपूर्ण दिवस फिरून निवांत छान असा सूर्यास्त पाहण्यासाठी आम्ही आरेवारेच्या सनसेट पॉइंटवर आजच्या दिवसाची सांगता केली. आज आम्ही दापोली फिरण्याचा निर्णय घेतला. दापोली जाण्याकरिता धोपावे दाभोळ फेरी बोट घेतली. आजचं पहिलं मंदिर होतं गर्द वनराईतील केशवराज मंदिर. आसोद गावातील केशवराज मंदिरात जाण्यासाठी आम्ही एक डोंगर उतरून नदी ओलांडून दुसऱ्या डोंगरावर चढून गेलो. हा प्रवास सुमधुर पक्ष्यांचा किलबिलाट, मध्येच उन्हाचे कवडसे, नारळी पोफळीच्या बागा ह्याने पुरेपूर वेढलेला आहे. मंदिरापर्यंतचा प्रवास थोडा दमछाक करणारा असला तरी मंदिरातील गारवा क्षणात हे सर्व विसरायला लावतो. मंदिरासमोर बारमाही वाहणारा झरा आहेच. त्याचे पाणी गोमुखातून ओंजळीत घेऊन प्यायचे आणि मन तृप्त करायचे. मंदिराचे बांधकाम सुमारे 200 ते 250 वर्ष जुने आहे. दर्शन घेऊन परतताना थंडगार लिंबू, आवळा आणि कोकम सरबताचा आस्वाद नक्की घ्या. मला आणि रोहितला तर इथे पावसाळ्यात पुन्हा कधी येतो असे झाले आहे. पुढील ठिकाण आमच्यासाठी खूप वंदनीय आहे, ज्यांच्यामुळे कोकण भूमीची निर्मिती झाली आणि ज्यांच्या नावाने आपण चॅनल सुरू केले. अशा भगवान परशुराम यांचे मूर्तरूप दर्शन घेण्यासाठी बुरोंडीला आलो. बुरोंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक
हे श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी निर्माण केले आहे. स्मारकात 40 फूट व्यासाचं अर्धगोल पृथ्वीवर 21 फूट उंचीची भगवान परशुरामांची भव्य मूर्ती आहे. ह्या अर्धगोल पृथ्वीमध्ये ध्यानासाठी आपण बसू शकतो. भगवान परशुरामांना नमन करून आम्ही पुढे निघालो स्वयंभू चंडिका मातेच्या दर्शनाला. दाभोळ बंदरापासून 3 ते 4 किलोमीटर दूर असलेल्या पठारावर चंडिका देवीचे मंदिर आहे. जांभ्या खडकात नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे 3 फूट उंचीची काळ्या पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. गुहेमध्ये संपूर्णतः अंधार असतो. देवी समोरील समईच्या प्रकाशात देवीच्या मंगलमय रूपाचे दर्शन घडते. अंधाऱ्या गुहेत देवीचे तेजोमय रूप पाहणं हा एक विलक्षण अनुभव आहे. आधी पोटोबा मग विठोबा ह्या उक्तीनुसार आम्ही नाश्ता करून निघालो ते श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात. देवाचे दर्शन घेऊन आम्ही सर्वांनी अथर्व शीर्षाचे एक आवर्तन केले. कोकण आणि श्री गणेशाचे नाते विशेषच आहे. हे मंदिर माधवराव पेशवे यांच्या काळात बांधले गेले असावे असा कयास आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती 10 हातांची असून चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा तर आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्यांची लोंबी अशा गोष्टी हातात दिसतात. म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश असं म्हटलं जातं. पुढे आम्ही निघालो नरवणची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवी मंदिराकडे. हे मंदिर सुमारे 500 वर्षापूर्वींचे आहे. या मंदिराचे बांधकाम लाकडाचे असून त्यावर अतिशय सुबक कलाकुसर आहे. विशेष म्हणजे या लाकूड कामात कुठेही चुका व खिळ्यांचा वापर करण्यात आलेला नाहीये. संपूर्ण बांधकाम हे इंटरलॉक पद्धतीने बांधलेलं असून आजही मजबूत स्थितीत आहे. मंदिरातील मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. या ग्रामदेवतेचा देवदिवाळीतील बगाडा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाशिवरात्री निमित्त आम्ही मुसलोंडी गावामधील श्री सोमेश्वर मंदिरात अभिषेक केला आणि होमस्टेला परतलो. आज आम्ही सर्वप्रथम उबराट गावातल्या नवलाई देवीचे दर्शन घेतले. हे मंदिर सुमारे 350 वर्षापूर्वीचे असून या मंदिरातही देवदिवाळीला बगाडा उत्सव साजरा केला जातो. पुढील मंदिर आहे तवसाळगावची ग्रामदेवता महामाई व सोनसाखळी देवी मंदिर. या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून मंदिरात आजही पुरातन मूर्ती आहेत. गावच्या चतुसीमेतील माहेरवाशिणींची पाठराखीण अशी देवी महामाईची ओळख आहे. हे मंदिर 4ही बाजूंनी दाट वनराईने वेढले आहे. तवसाळगावची श्री देवी महामाई, सोनसाखळी, त्रिमुखी, सोमजाई व रवळनाथ ही ग्रामदैवता आहेत. महामाईचे दर्शन घेऊन आम्ही श्री सोमेश्वर मंदिरात महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा संपूर्ण आरामदायी प्रवास आम्ही श्री विशाल बागकर यांच्या सई टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि हेदवीतील श्री निलेश म्हसकर यांच्या ऑटोमधून केला. त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तर अशा रीतीने 6 दिवसांचा आमचा गुहागरमधील अविस्मरणीय प्रवास मनातील कोपऱ्यात साठवून मुंबईच्या दिशेने निघालो. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा आणि परशुरामाची भूमी कोकण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.